हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा इथं आय आहे, इथं आप्पा, इथं तुमचं दाजी, इकडं आहे पिहू आणि राधिका आणि मी. आम्ही 4-5 जण पुढं आलोय बघा गाडीवरती. कारण आहे ना म्हणलं यांना यायला उशीर लागणार आहे, त्याच्यामुळं आपण पुढं जाऊ आणि घरचं सगळं आवराव. नंतर नवरी आल्यावरती तिचं स्वागत करायला, तुकडा उकरून टाकायला आई पाहिजे, म्हणून आम्ही सगळेजण पुढं आलोय. आई ना आपा कोंडीच्यात होते, त्यांना पण सकाळ सकाळी या म्हणलं. आणि विषय काय झालाय बघा. तर काल आहे ना, काल इतका पाऊस झालाय ना, पाऊस वारं कावार गारा ही पडलेत वाटते. तर ही आंब पडलेलं वाऱ्याने. तर आता आल्या आल्या राधिका आणि तिचं मामा दोघं जण गेलं आंब तोडून, म्हणजे ती पडलेलं आणलं आणि पिवड्याने आंबा खायला पण सुरुवात केली. पिहू छान आहे का, चांगलं आहे का? ऐ इकडं जिमे बघा. आणि ही काल घातलेली वाळत कपडे, म्हणलं आपल्याला माघारी यायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना काढली नव्हती आम्ही, पण आम्हाला रात्री यायला उशीर झाला. तर सगळी कपडे जिकडं तिकडं झालेत बघा. वलनीवर फक्त आयचा ब्लाऊज आहे, बाकी सगळी कपडे पडलेत. ही अशी जाळी, ही एक जाळी कुठं या आंब्याकडे गेली का? कपड्याकडे बैठलंच नाही होय. तुझा कुठे हक हा. इकडं बघा ही लिंबाचं झाड पडलेलं आहे, त्याच्यावरती आपली लाईटीची वायर होती. आंब्याच पडलं बारके होय. बारके काय उभं राहतंय लगेच. पण इतका पाऊस इथं आलो तर सांगायला लागली इथली की काल इतका पाऊस झाला, इतकं वारं कावार झालं आणि गारा पण लय पडल्या म्हणून. तर म्हणलं चला आलोय आता घरी. तर हिथलं काल दिवसभर आम्ही नव्हतं, तर हिथलं वातावरण कसं झालंय, काय घराची हालत झाली ती तुम्हाला दाखवाव आणि सांगाव. रात्री पाऊस इकडं चालू आहे हे ऐकूनच आम्ही म्हणलं आपलं पोपळजमध्येच थांबलेलं आणि राहिलेलं बरं. नको म्हणलं जिंतीला जायला, उगा हाताने राडा करायला. नाहीतर दाजी म्हणलं होतं की आपण जाऊ जिंतीमध्ये, नाही का गेलं म्हणजे सगळं जिथल्या तिथं ठेवता येईल, सकाळच्या पारी स्वच्छही करता येईल, सकाळ जाऊन कधी करायचं असं म्हणलं होतं. पण मी म्हणलं नको, कारण रात्री 9:30 वाजले होते आणि तेव्हा दाजी चल म्हणत होतं. इतका उशिरा हाय का नाही आपा? आपणला नाहीला म्हणलं जावा तुम्ही कुंडीच्याला, आम्ही जातो पोपळजला. सगळ्यांचा राडा नको पोपळजमध्ये, त्याच्यामुळं काय झालं आपण लय टेन्शनमध्ये येतं. काय झालं काय ते वाऱ्याने दोन गेलं वाहून तिकडं. हां ते आंबा पाला, ते लिंबवाला, ते वायर तुटली. मग आता वारं कावर आलं तर मला तेवढं तर होणारच होतं की. गारा पाडल्या. बरं ना जीवरवाडीला तिकडं पोपळजला नाही पाऊस वारा झाला, नाही तर तिथं पण आपल्याला राडा झाला असता. मग संध्याकाळी ती हळदी खेळायच्या, ती पाण्यात टाकून मासवळ्या बिचव्या हुडकायच्या, सुपारी ती हुडकायचं, खेळायचं, आंघोळ्याचा ह्याचा कार्यक्रम, ती लय राडा झाला असता मग. तर ही बघा ही जांभळ आहे, जांभळीचा सगळा पाला आणि ही पल्लय साईडला फांद्या वाळलेल्या. जिमे काय करते होखीने हात आई होक हिचा हात होक. सकाळी पण तिथं आंबाच खाऊन आली या. इकडं आईने भाकर टाकली, आल्यावर मोठ्या आलता आईकड. आपण टाकली तरी म्हणलं खुर्ची नाही, सगळं जिकडं तिकडं झालंय. कांदा तर काय आपला कांद्याची वाट लागली बघा. हा ना सुकली होती थोडीशी, मी म्हणणार होती तुला, पण म्हणलं राहू द्या संध्याकाळी यायचंय महागारी, पावसाचं वातावरण नाही म्हणून. हे बघा ही कांद्यावरती पाणी साठलंय आतमध्ये, काय माहिती आता काय झालंय. खालनं तर नक्कीच भिजलेलं असणार आहे, कारण पाऊसच इतका झाला या की पाणी खाली गेलंच असणार आहे. कांदा काय नाही गेला कामातनं. कांदा लग्नाच्या राड्यात काय कांद्याकडे लक्ष नाही दिलं. ही बघा जांभळं पण सगळी पडल्या, ती किती जांभळं पडलेत, कच्ची सुद्धा जांभळं बघितलं का. असल्या मोठ्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या, ती पिकली पण जांभळं पडले ती. आणि लयच वारं झाले मापाच्याच बाहेर वारं झालं या. कोणचं आंब्याचं झाड पडलं होतं म्हणले काय माहिती. ही हा हे उभा केलेलं दिसतं या. कुठं वा इतक्या लांब? कांद्याला आणलेल्या जाळ्या तर मोकारा अशा चालल्यात खराब होऊन, आणि वाऱ्याने ही जाळी घरनं इथं येऊन पडली या बघा. बघितलं का, हे बघा ही जाळी सगळं पाणी पाणी झालंय. तिथं आव ते बांबू तिकडे नेऊन टाकलाय का वाऱ्याने गेला व काय नाही खरं. हा पाणी साठलं ह्या साईडला, सगळा चिखलच दिसतोय या चांगला पातळ. आणि आंब्याला आंबा तर काही एक पण दिसत नाही, असलं वारं होतं आणि त्याच्यातून कुठलं आंबं राहायच्यातून.
चला घेतो घरचं आवरून. आता सकाळचे 11 वाजले तर स्वीटी, भैया, पांडू, सोमा, पूजा, प्रियंका आणि कृष्णा येताना महाग लागला होता यायचंय म्हणून. त्याला आम्ही काय आणलं नाही, कारण म्हणलं नको गाडीवरती नाही का आदळ बसतेत, फिसकं बसतेत, त्याच्यामुळं हाताला त्रास होईल, नको येऊ म्हणलं. तू गाडीत ये आपलं. मग माझं आई म्हणजे सासू सासरं, स्वीटी, भैया, पांडू, पूजा. इथं गवारीची झाडं ही उगवलेत का काय सगळी? मग गवारच ही नाही कारली नाही, ती गवारीचं बी आलेत व होईल का? इथं आपण लावली तर ही कारला आले की काय? ही नव्हतं मला माहिती, ही नाही मी म्हणत, ह्या साईडचं म्हणते या. काय ग बाया कपडे काय नाही खरं. तुमची अनरेट सगळी चिखलाने भरली, सगळी धुवावं लागतात. पाणी लय लागन चिखलाची होय. आता हे कपडे धुवायला पाणी लय लागणार आहे या. हाय काय गाऊन नाही आव लेकरांनी तोडून टाकलं ते राहिलंच. आव हो हा टोपी राहू दे, आपण ही टावेल ग्लासन छत्री. आव छत्री खिडकीत ठेवली होती व खिडकीत होती छत्री. हा त्या खिडकीत होती पलीकडच्या. बॉटल घरी बॉटल नको तू, तुझ्या हातात आंबा. बघितली की सगळं झुमकं पडल्यात. छत्री सुद्धा पडली आहे ह्या छत्रीला. हा खा जिमे. कांदा उघडायचा म्हणतात आता दाजी. पिवड्या बघ काय झालं, काय खाते तू? शेंगा खाते व भाजलेल्या. कुठे होय अगं, ती एक पॅन्ट राहिली, अजून कोणची कपडे कोणीकडे उडून गेले काय माहिती. तरी आईची साडी घरात टाकली होती, म्हणलं संध्याकाळी लगेच यायचंय. हा संध्याकाळी लगेच यायचंय म्हणून काय काढले नाहीत कपडे, पण रात्री झाला उशीर. हो की तुळशीवर पडलंय आग पिशवी. काय काढ किती. नळ चालूच ठेवलाय थोडा. तुळशीवर पिशवी पडली होती, तुळस वाकून गेली. चला इकडे हे आंब्याचं झाड सगळं पडलंय. डेऱ्याचं झाकण गेलं का उडून? डेऱ्यातलं पाणी कुठे? पाणी बी गेलं, झाकण बी गेलं. पाणी उडून गेलं का? पाणी जिरलं असं त्यात. पाणी जिरलं नाही, खाली ते पाझरलं असन, खाली पडून गेलं असन. हा हे बघा, हे लिंबाचं झाड इकडं पडलंय सगळं. असं वारं होत वाटतंय. हाय नानाचं दार. हा लिंबाच्या ह्याने गेलं झाकून. सगळं चिक्कल झालाय रानातनं. चला दाजी कांदा उघडायला लागलेत, आता कांदा घेते उघडून. पिवड्या बसली शेंगा खात. तावत या लगेच झाकावं लाग. काल तरी तुम्ही म्हणत होतात कांदा उघडाच ठेवून जाऊ. पांढरा शर्ट कुणाचा धुतला होता ग? हा आली ते हवा खाईन थोडं. लयच पांढरा शर्ट नव्हता अगं, पॅन्ट होती गय. कसली भारी, मी काल पॅन्ट धुतली होती. काय नाही खरं आई, अगं पॅन्ट हो चिमट्या सहित आली उडून. ह्यांची का पांडूची आहे काय माहिती, यांचीच असन काय नाही खरं. चिमट्या सहित सगळी कपडे गेले ती बरं का, चिमटा एक पण नाही. आपण चुकलं, आपलं ठेवायला पाहिजे. म्हणलं संध्याकाळी यायचंय, कुठलं येत आहे तेव्हा वार. काय नाही खरं.
कांद्याची हालत काय झाली आता. बघा पाणी पाणी नाही येतं खाली हक. कशात वाळतंय आता ती. हा वर पाणी थांबा. बघा कांदा नाही आव पॅक झाकला होता ना. हाय नाही सादळली पात वरची हवा लागून सुकून जाईन. हा पॅक झाकला होता तुम्ही तर म्हणलात आपण हे करू उघडं ठेवून जाऊ. पण खालनं भिजलं असन आव खालनं पाणी गेलं असन. हा वरनं नाही काय पण खालनं भिजलं असन. चला आता घेतो घरातलं काम आवरून. ही येत्यानेच ताईला फोन करते. आयो हे तर भिजलाय की काय नाही खरं कांद्याचं बाया.